आपण हे क्विजचं जे ऑप्शन आहे ते पाहूया, कारण हे महत्त्वाचं ऑप्शन आहे आणि ते मुलांना एंगेजिंग ठेवतं. मुलं एंगेज त्यावेळेला होतील ज्यावेळेला त्यांना पण काहीतरी रिस्पॉन्स द्यायचा असेल. आपण एखादा व्हिडिओ प्ले करत सोडला तर मुलं काही वेळानंतर इंटरेस्ट लूज करतात आणि झोपा काढतात. तर आपण जर त्यांना इंटरॅक्ट करायला ठेवलं तर दे बिकम मोर एंगेजिंग. आता आपण हे क्विजचं ऑप्शनवरती क्लिक करूया. अरे वा, क्विझ मास्टर खेळायला मला खूप आवडेल. चला तर मग सुरू करूया आपली मनोरंजक ज्ञान चाचणी. बाळा, मी तुला एका वेळी फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. तू त्याचे उत्तर दिल्यावर मी तुला सांगणार तू बरोबर आहेस की चूक, आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, हा आहे तुझा पहिला प्रश्न. प्रश्न 1. श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता पंथ स्थापन केला? वारकरी पंथ, महानुभाव पंथ, रामदासी पंथ, शीख पंथ. तुझं उत्तर काय आहे? पटपट सांग बरं. महाअनुभवी पंथ. शाब्बास माझा वाघा, अगदी बरोबर उत्तर. महानुभाव पंथ हे अगदी योग्य उत्तर आहे. चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली होती. पहिली विकेट तू अगदी सहज घेतली आहेस. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. नीट विचार करून उत्तर दे. प्रश्न 2. संत नामदेवांची भजने आजही शीखांच्या कोणत्या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत? ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरु ग्रंथसाहिब, भगवद्गीता. तुझं उत्तर काय आहे? गुरु ग्रंथ साहिब. अरे वा, कमाल केलीस बाळा, अगदी बरोबर उत्तर. गुरु ग्रंथ साहिब हे अगदी अचूक उत्तर आहे. संत नामदेव पंजाबमध्ये गेले होते आणि तिथल्या लोकांनी त्यांच्या भजनांचा आपल्या पवित्र ग्रंथात समावेश केला. तू तर सलग 2 षटकार मारलेस. आता आहे आपली शेवटची ओव्हर आणि तिसरा प्रश्न. खूप विचार करून उत्तर दे. प्रश्न 3. समर्थ रामदासांनी खालीलपैकी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध, भावार्थ, रामायण. तुझं उत्तर काय आहे? मी आता मुद्दामून चुकीचं उत्तर देतोय. ज्ञानेश्वरी. अरे रे, यावेळी थोडीशी गडबड झाली बाळा. पण हरकत नाही, आपण शिकण्यासाठीच तर हा खेळ खेळतोय. या प्रश्नाचे योग्य उत्तर दासबोध हे आहे. स्पष्टीकरण: ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे, तर समर्थ रामदासांनी दासबोध हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला आणि जगाचे ज्ञान दिले. तुझा अंतिम निकाल: तुला 3 पैकी 2 गुण मिळाले आहेत. शाब्बास माझा राजा.